हाय नमस्कार, कसे आहात सगळे. व्हिडिओ बऱ्याच दिवसांनी टाकतो. आय नो बऱ्याच लोकांनी कमेंट केली की व्हिडिओ का येत नाहीत, व्हिडिओ का येत नाहीत. तर आता व्हिडिओ येणार आहे. स्टँडअपचे व्हिडिओज तर येणार आहेत. एक नवीन फॉर्मॅट आहे, त्याचेही व्हिडिओज येणार आहे. लोकं काय म्हणतील त्याचे पण व्हिडिओज येणार आहेत. त्यामुळे बघत राहा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब सगळं करा. आणि व्हिडिओच्या शेवटी आपण भेटूया. बऱ्याचशा शोजची तुम्हाला माहिती द्यायची आहे. एन्जॉय करा व्हिडिओ. नाही हल्ली कुठे असं फार असं बाहेर जात नाही. आणि ना माझं जे काम आहे तुम्ही बघितलं असेल हे विकेंडचंच काम आहे. शुक्रवार शनिवार रविवार शो असतात. सोमवार ते गुरुवार मी मस्त असा रिकामा असतो. मग माझे मित्र कधी कधी मला फोन करतात की दुपारी 1:30 वाजता वगैरे विचारतात तू बिझी तो नाही आहे. म्हटलं मी बंगाली भाषेत बाहुबली बघत होतो म्हटलं. चौथ्यांदा. अरे मला तर बाहुबली ते कालेकियाची भाषा पण येते आता बोलताय ना. डोंट आणि ना मी तक्रार नाही करते. खूप छान आयुष्य आहे. तुम्ही एक दिवस ही लाईफ जगून बघा. सर तुम्ही पण नोकरी सोडून जोक सांगायला लागाल. पण ना प्रॉब्लेम असा आहे ना की एखादी चांगली गोष्ट होत असेल ना की समाजाची नजर लागतेच. आमच्या एरियातल्या तर लोकांना असं वाटायला लागलं मी बेरोजगार आहे. म्हणून त्यांना असं वाटतं की ह्याला असं नको फील व्हायला, पण आपण ह्याला काम देऊया. तो बिल्डिंगचा सेक्रेटरी तर मला त्याचा असिस्टंट असल्यासारखाच वागवतो. आत्ता काही दिवसांपूर्वी मला दुपारी वॉचमन बोलवायला आला. म्हणा सर जल्दी नीचे आओ, सेक्रेटरी ने आपको बुलाया है. म्हटलं आत्ता दुपारचं काय झालं. म्हटलं मी फोन केला. म्हटलं काका काय झालं. ते म्हटलं ताबडतोब खाली आहे, आपल्या बिल्डिंगीत साप आलाय. म्हटलं मग मी काय करू. ते म्हणाले अरे तुला कळतं ना त्यातलं. म्हटलं मला कसं कळतं. ते म्हणाले त्या दिवशी मी तुझ्या घरी आलो होतो चहा प्यायला, तेव्हा तू टी व्हीवरती ॲनिमल प्लॅनेट बघत होतास. म्हटलं काका जर टी व्ही बघून ज्ञान मिळत असतं तर म्हटलं आज मी फॅशन डिझायनर व्हायला पाहिजे होतं. ह्या जोकचा प्रॉब्लेम काय माहितीये, कळतो सगळ्यांना. अर्धी लोक दाखवतात की आम्हाला तो कळायला आहे. म्हटलं काकांनी बोलायला जाऊया आपण खाली. खाली गेलो तर एक दुसरे काका ते सेक्युरिटीला ओरडत होते की सिक्युरिटी तुम इधर था तो सांप कैसे अंदर आया. म्हटलं काका तो मंगेश आहे. म्हटलं मुंगूस नाही आहे. म्हटलं बाबा साप बीप आलाय बिल्डिंगीत. म्हटलं हे आपलं काम नाही, प्रोफेशनलचं काम आहे. म्हणून गुगलवरून नंबर शोधला. का सर्पमित्राचा नंबर होता. त्याला फोन केला. म्हटलं आमच्या ना बिल्डिंगीत साप आलाय तर तुम्ही येता का. तो ना सर येतो. किती अर्जंट आहे. म्हटलं नॉर्मली जेव्हा बिल्डिंगीत साप येतो तेव्हा ते अर्जंटच असतं. थोडं सर तसं नाही म्हणे. मी म्हणाला जर विषारी असेल तर लगेच येतो, बिनविषारी असेल तर तासाभराने येतो, कारण मला बेसन लाडू वळायची ऑर्डर मिळाली आहे. त्याला म्हटलं हा ना तुझा वैयक्तिक प्रश्न आहे, पण मला असं वाटतं की ज्या हातांनी आपण साप हाताळतो ना त्यांनी म्हटलं लाडू वळून येत म्हटलं. आणि म्हटलं आमच्यासारख्या सामान्य लोकांना कसं कळणार की कोणता विषारी आहे कोणता बिनविषारी आहे. तो ना सर गुड क्वेश्चन म्हणाला. तेव्हा तुम्ही ह्याच नंबरवर आहात का व्हॉट्सॲपवर. म्हटलं आहे. तर थांबा म्हणाला. तर हे बघा तुम्हाला मी 2 फोटो पाठवले. त्याला पहिला जो फोटो आहे ना थोडं विषारी साप चावला ना की त्या दाताचा असा मार्क येतो. आणि बिनविषारी चावला की असा येतो. मी म्हटलं थांब तुला पाठवतो फोटो. मी त्याला फोटो पाठवतो ना सर हे कोणतं जनावर चावलं. अरे म्हटलं मीच स्वतःच्या हाताला चावलंय म्हटलं. म्हटलं मला विश्वासच होत नव्हता. म्हटलं आजच्या काळात इतकं बाळट कोणी कसं असू शकतं म्हटलं. म्हटलं नकोय तुझी गरज नाही. म्हटलं ठेव फोन. थोडं सर बरं मी येत नाही लाडू पाठवू म्हटलं. मला आम्ही दुसऱ्याला फोन केला. तो दुसरा चांगला होता, प्रोफेशनल सर्पमित्र होता एकदम. तो आला. त्यांनी विचारला वॉचमनला कुठे बघितला साप. वॉचमन त्या झुडपात जाताना दिसला. हा गेला डायरेक्ट हात टाकला बाहेर काढला. नाग होता. आता तुम्ही बाहेरच्या देशातले व्हिडिओ बघितले असतील. असा विषारी साप वगैरे पकडला की अशी छान अशी एक कॅनव्हसची अशी पिशवी काढतात, त्यात त्या सापाला असं अलगद सोडतात आणि मग गाठी वगैरे बांधतात. ह्या मुलांनी त्याच्या बॅगेतनं बरणी काढली. ती नमकीनची असते ना त्यात टाकलं त्याला.
तो नाग आत जाता जाता कन्फ्यूज झाला. म्हणे, यार मी नाग आहे, मी शिवलिंगावर असतो, मी चिजलिंग मध्ये काय करतोय. तो नाग आतमध्ये गेला आणि बरडी बंद केली, बॅगेत टाकली, हा चालला होता. तेवढ्यात त्या काकांनी थांबवलं. म्हणले, बाळा तू आता या नागाचं काय करणार. म्हटलं, काका हवं ते करेल. म्हटलं, नाही म्हटलं, जनरल नॉलेजसाठी विचारतो. तर काही नाही म्हटलं, काका विषारी साप आहे, मग त्याचं विष काढणार आणि ते अँटी वेनम बनवणाऱ्या कंपनी त्यांना विकणार. ते म्हणाले, बरं मग तुला ह्याचे किती पैसे मिळतात. तो म्हटलं, 5,000 रुपये. म्हणजे काम कर म्हणे, 2,500 आम्हाला दे. तू तुम्हाला का देऊ. थोडा साप आमचा आहे म्हणे. म्हणे मागच्या आठवड्यात मधमाशीचं पोळं काढलं होतं, त्यांनी 1 बाटली मध दिला होता मला. म्हटलं, काका रिस्क कळते का दोन्ही कामातली. म्हटलं, म्हटलं मधमाशी चावली ना तर सूज येते. म्हटलं नाक चाललं तर न्यूज येते. काका काय ऐकायला तयार नाही. काका म्हणाय, जर पैसे देणार असेल तर साप परत सोडून जा. सर्प मित्रांनी स्वतःचा हात चावला.